नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पेसातील आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त. धक्कादायक वास्तव. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही नियुक्त्या रखडल्या. तर मित्रांनो, या ठिकाणी पेसातील किंवा पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. आणि धक्कादायक वास्तव असे आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही या पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या गेल्या आहेत. गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती या ठिकाणाहून ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रांमध्ये म्हणजेच पेसा अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी राज्यातील 13 आदिवासी बहुल जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रांमध्ये म्हणजेच पेसा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीच्या शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे किंवा पुढे आली आहे. शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे. तर ही बाब मुख्यतः शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले होते आणि या पाठवलेल्या पत्रातून ही बाब या ठिकाणी 17,033 पदे रिक्त असल्याची बाब उघड झाली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2022 ते 23च्या संच मान्यतेनुसार पेसा क्षेत्रात रिक्त पदांची संख्या 11,400 इतकी असून पेसा क्षेत्रातील एस टी प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या 17,033 इतकी आहे. तर दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सन 2022 ते 23च्या संच मान्यतेनुसार पेसा क्षेत्रात रिक्त पदांची संख्या 11,400 इतकी असून पेसा क्षेत्रातील एस टी प्रवर्ग म्हणजेच शेड्यूल ट्राईब्स प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या 17,033 इतकी आहे. सन 2023मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट या चाचणीमध्ये एकूण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या 7,166 इतकी होती किंवा 7,166 होती. यापैकी 1ली ते 5वी वर्गाकरिता आणि 6वी ते 8वी वर्गाकरिता TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा ऑब्लिक किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता धारण करणारे 4,904 इतके उमेदवार होते. यात पेसातील बिगर आदिवासींचाही समावेश असून म्हणजेच या संख्येमध्ये 4,904 इतक्या उमेदवारांमध्ये या पेसातील बिगर आदिवासीचाही समावेश असून शिक्षण आयुक्तांच्या यादीत आदिवासींचा आकडा 1,544 इतकाच आहे. हे उमेदवार गेल्या 1 वर्षापासून अद्यापही मानधनावर आहेत. तर हा जो आकडा आहे 1,544 इतकाच आकडा आहे शिक्षण आयुक्तांच्या यादीमध्ये आणि हे उमेदवार गेल्या 1 वर्षापासून अद्यापही मानधनावर किंवा मानधन तत्वावर काम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 ऑक्टोबर 2025च्या निर्णयानंतरही त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही. पेसा क्षेत्रात निव्वळ रिक्त पदे व अनुसूचित जमातीतील पेसा क्षेत्रातील रिक्त पदे लक्षात घेतली तर उमेदवारांची संख्या ही रिक्त पदांपेक्षा कमी आहे. आदिवासी मंत्र्यांनी बोलावली बैठक. अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा पदभरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी 28 ऑक्टोबर रोजी त्यांच्या दालनात बैठक बोलावली असून या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, आदिवासी विकास व सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना निमंत्रित करण्यात आले आहे. पेसा क्षेत्रातील शासनाची 2023ची आकडेवारी. या ठिकाणी मित्रांनो, पेसा क्षेत्रातील शासनाची 2023ची आकडेवारी दिली आहे.
सर्व प्रवर्ग मंजूर पदे 91,286. सर्व प्रवर्गाची मंजूर पदे जी आहे या ठिकाणी दिली आहे 91,296. यापैकी एकूण कार्यरत पदे आहे 84,831 आणि एकूण रिक्त पदे शिल्लक राहिलेली पदे आहे रिक्त पदे 6,465. एकूण मंजूर पदांपैकी अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स पेसा क्षेत्र मंजूर पदे 26,968. तर या ठिकाणी एकूण मंजूर पदांपैकी अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र मंजूर पदे होती 26,968. पेसा क्षेत्र अनुसूचित पेसा प्रवर्ग कार्यरत पदे आहेत 12,896. तर या ठिकाणी कार्यरत पदांची संख्या दिली आहे. पेसा क्षेत्र अनुसूचित पेसा प्रवर्ग कार्यरत पदे एकूण पदे 12,896. पेसा क्षेत्र अनुसूचित प्रवर्ग रिक्त पदे. आता या ठिकाणी पेसा क्षेत्र अनुसूचित प्रवर्गाकरिता रिक्त पदांची संख्या दिली आहे 14,072. अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त पदे 4,750. तर आता या ठिकाणी अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल्ड ट्राईब्स ST करिता म्हणजेच ST उमेदवारांसाठी अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त पदे या ठिकाणी शिल्लक पदे आहे रिक्त पदे 4,750. इतकी पदे सध्या अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त पदे आहेत. पेसा क्षेत्रातील जिल्हे. राज्यात 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे आदिवासी बहुल आहेत. तर महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. यात ठाणे जिल्हा, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. तर या 36 जिल्ह्यांपैकी हे दिलेले जे 13 जिल्हे आहे हे 13 जिल्हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय देऊन पेसा क्षेत्रातील भरतीचा मार्ग सुकर केला आहे. तर यासाठी पेसा क्षेत्रातील भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय देऊन पेसा क्षेत्रातील भरतीचा मार्ग सुकर केला आहे. ST उमेदवारांना म्हणजेच शेड्यूल ट्राईब्स उमेदवारांना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आता कायम नियुक्ती द्यावी. STचे पात्रताधारक उमेदवार मिळत नसतील तर जिल्ह्यातील STच्या D.Ed, B.Ed उमेदवारांची नियुक्ती करून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना 5 वर्षाची संधी उपलब्ध करून द्यावी. तर या ठिकाणी ST उमेदवारांना संधी मिळावी म्हणून कायम नियुक्ती द्यावी. STचे पात्रताधारक उमेदवार मिळत नसतील किंवा उपलब्ध नसतील, अनुसूचित जमातीचे उमेदवार उपलब्ध नसतील तर जिल्ह्यातील STच्या D.Ed धारक किंवा B.Ed उमेदवारांची नियुक्ती करून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना अशा उमेदवारांना 5 वर्षाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय दिला आहे. ॲडव्होकेट प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.